नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा। तर मंडळी, आज आमच्या कोकणामध्ये शेवग्याच्या पाल्याची भाजी आणि आंबोळ्याचा बेत केला जातो। तर आज मी ते तुम्हाला बनवून दाखवणार आहे। चला तर मग सुरुवात करू। सर्वप्रथम साहित्य पाहू। तर इथे मी शेवग्याचा पाला घेतलेला आहे आणि हा पाला कोवळा घ्यायचा। मीठ आणि 4 कांदे बारीक चिरून घेतले, 4 मिरच्या त्या पण बारीक चिरून घेतले आणि अर्धी वाटी ओलं खोबरं। चला तर आता आपण भाजी साफ करून घेऊ। तुम्ही बघू शकताय असं याची व्यवस्थित भाजी साफ करून घ्यायची। ची देठाची व्यवस्थित पानं काढून घ्यायची। पानं काढून झाली की स्वच्छ धुवून घ्यायचं आणि हातानेच तोडून घ्यायचं, विळीवर कापायचं नाही, नाहीतर भाजी कडू होते। अशा प्रकारे सर्व भाजी आपण साफ करून घेऊ। सर्व देठाचा पाला काढून झालेला आहे। आता आपण त्याला मोडून घेऊ। तुम्ही बघू शकताय असं व्यवस्थित हाताने मोडून घ्यायचं आणि विळीने चिरली तर भाजी कडू होते, म्हणून असं हाताने मोडून घ्यायचं। आता ही भाजी सर्व आपण मोडून झाल्यावर व्यवस्थित धुवून घ्यायची। तुम्ही बघू शकताय भाजी व्यवस्थित बारीक मोडून झालेली आहे। आता आपण फोडणीला घालू। सर्वप्रथम तेल घालू। तेल गरम झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये कांदा घालू। आणि मिरची व्यवस्थित ढवळून घ्यायची आणि कांदा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा। कांदा व्यवस्थित लालसर झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये भाजी घालू आणि व्यवस्थित परतून घ्यायचं। आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं। आणि झाकण लावून वाफेवर शिजायला ठेवणार। तुम्ही बघू शकताय भाजी शिजलेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये खोबरं घालू आणि इथे एक लक्षात ठेवायचं, जर भाजी जून असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही पाणी घालू शकताय। आता ही भाजी कोवळी असल्यामुळे मी वाफेवर शिजवली आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं। आता भाजी तयार झालेली आहे। आता आपण आंबोळे काढून घेऊ। आंबोळ्याचं पीठ तयार करण्यासाठी 3 वाटी तांदूळ, 1 वाटी उडीद डाळ आणि थोडीशी मेथी हे मी रात्री मिक्सरला वाटून पीठ येण्यासाठी ठेवलेलं होतं। आता पीठ आलेलं आहे। आता मी त्याच्या आंबोळ्या बनवून घेऊ। भिड्याला तेल लावून घेऊ। आता आपण त्याच्यावरती तूप घालू। गॅस थोडा बारीकच ठेवायचा। आता आपण त्याला परतून घेऊ। तुम्ही बघू शकताय आता आपण आंबोळी काढून घेऊ आणि अशा प्रकारे सर्व आंबोळ्या करून घेऊ। आंबोळे आणि शेवग्याच्या पाल्याची भाजी तयार झालेली आहे। तुम्ही बनवून बघा आणि कशी झाली आहे मला नक्की कमेंट करून सांगा। अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।
चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.